Hello dear students, this is Akshata Kirpekar and I welcome you to my YouTube channel. Students, in this video we are going to learn about equations of motion using graphical method. Okay? So start करण्याच्या आधी तुम्हाला इक्वेशन्स ऑफ मोशन काय आहेत ते सांगते. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट एका स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होत असतो फ्रॉम वन पॉइंट टू द अदर पॉइंट, देन इट्स मोशन गेट्स चेंज्ड आणि त्याचे जे वेगवेगळे एंटिटीज आहेत जसं की डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन हे देखील चेंज होत जातात विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो न्यूटननी या सगळ्याचा स्टडी केला आणि 3 इक्वेशनचा एक सेट फॉर्म केला की ज्याला आपण म्हणतो इक्वेशन्स ऑफ मोशन. आता ह्या लेक्चरमध्ये आपण ते इक्वेशन्स ग्राफचा यूज करून कशा पद्धतीनं तयार करायचे आहेत ते बघायचं आहे. हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये 5 मार्क्ससाठी विचारला जातो आणि हा जो 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे तो लेस दॅन 5 मिनिट्समध्ये कसा लक्षात ठेवणार तुम्ही याच्यासाठीचे काही ट्रिक्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ओके, सो लेट अस स्टार्ट. इथे बघा, इथे काय सांगितलंय की एक ऑब्जेक्ट आहे, जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जो एका स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह होतोय फ्रॉम वन पॉइंट टू द अदर पॉइंट विथ इनिशियल व्हेलॉसिटी यू. याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण बघितलेलं आहे की ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी आपण यू ह्या लेटरने डिनोट करतो, फायनल व्हेलॉसिटी व्ही ह्या लेटरने डिनोट करतो आणि टाइम इट इज डिनोटेड ॲज टी. ओके, आता ही जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे इट इज नॉन झिरो इनिशियल व्हेलॉसिटी. नॉन झिरो म्हणजे काय? सी, एखादा ऑब्जेक्ट जेव्हा स्टेडी स्टेटमध्ये असतो, ओके, तेव्हा त्याची जी व्हेलॉसिटी असते ती 0 असते. आता तो ऑब्जेक्ट जेव्हा मूव्हमेंट सुरू करतो, सपोज तुम्ही सायकल चालवताय, सायकल स्टार्ट करण्याच्या आधी इट इज हॅव्हिंग 0 व्हेलॉसिटी. आता स्टार्ट केल्यानंतर 1 किंवा 2 सेकंदानंतर त्याची व्हेलॉसिटी ही ग्रेटर दॅन 0 असणार, इजंट इट? सो तीच व्हेलॉसिटी आपण कन्सिडर करतोय इथे आणि म्हणून त्याला आपण नॉन झिरो इनिशियल व्हेलॉसिटी असं म्हटलं. की सुरू झाल्यापासून टी ह्या टाईम नंतर आपण त्याची व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायला सुरुवात केली. ओके, आणि त्याची फायनल व्हेलॉसिटी आहे व्ही, की ड्यू टू ॲन ॲक्सेलरेशन ए. यू ह्या पॉईंटपासून सुरुवात झाली, दॅट इज इनिशियल व्हेलॉसिटी, व्ही ही त्याची फायनल व्हेलॉसिटी आणि ह्या 2 व्हेलॉसिटीमधला चेंज दॅट इज आपण ॲक्सेलरेशन म्हणतो. ओके, सो ह्या सगळ्या एंटिटीजचा यूज करून आपण हे 3 इक्वेशन्स फॉर्म्युलेट करणार आहोत. त्यातलं फर्स्ट इक्वेशन आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, की जे व्हेलॉसिटी आणि टाईम यांच्यामधलं रिलेशन दाखवतं. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, हे पोझिशन आणि टाईम यांच्यामधलं कोरिलेशन दाखवतं. देन व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as, हे ऑब्जेक्टची पोझिशन टाईमनुसार कशी कशी चेंज होत जाते याच्यामधलं कोरिलेशन दाखवतं. सो आज आपण बघणार आहोत व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी हे इक्वेशन कसं डिराईव्ह करायचं. सगळ्यासाठी आपण एकच ग्राफ यूज करतोय हा. आता ह्या ग्राफमध्ये जे इथं आपण मांडले तेच इथे ग्राफमध्ये पण दाखवलेलं आहे की ऑब्जेक्ट जो आहे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी यू पासून, डी ह्या पॉईंटपासून त्याची यू इनिशियल व्हेलॉसिटी आपण काउंट केली. तो ऑब्जेक्ट डी ह्या पॉईंटपासून बी ह्या पॉईंटपर्यंत गेला. बी पॉईंटला पोचल्यानंतर त्याची फायनल व्हेलॉसिटी आहे व्ही. ओके, आणि इकडे खाली बघा टाईम दिलाय एक्स ॲक्सिसवरती, व्ही वाय ॲक्सिसवरती आपण व्हेलॉसिटी घेतलेली आहे. ओ ई हे डिस्टन्स आपल्याला टाईम डिनोट करतं आणि वरती ओ सी किंवा ओ व्ही म्हणा तुम्ही, हे डिस्टन्स आपल्याला व्हेलॉसिटी आहे ती दाखवतं. ओके, सो हाच ग्राफ आपण 3 इक्वेशन्स डिराईव्ह करण्यासाठी यूज करणार आहोत. आज आपण बघूयात पहिलं इक्वेशन ह्या ग्राफचा यूज करून कसं फाइंड आउट करायचं. ओके, फर्स्ट इक्वेशन कशामधलं कोरिलेशन दाखवते आपल्याला? इक्वेशन फॉर व्हेलॉसिटी अँड टाईम. ओके, व्हेलॉसिटी अँड टाईम ह्यांच्यामधलं रिलेशन कसं दाखवायचं? इक्वेशन काय आहे? व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. सो ह्या ग्राफचा यूज करून हे इक्वेशन कशा पद्धतीनं डिराईव्ह करायचं ते आपण बघूया. सेम ग्राफ आहे,
यू त्याची इनिशियल व्हेलॉसिटी, व्ही फायनल व्हेलॉसिटी, टी हा टाइम दिलेला आहे आणि ए ह्या ॲक्सलरेशनमुळं तो ऑब्जेक्ट डी पासून बी पर्यंत गेलेला आहे. ओके, आता बघा, an object having non-zero initial velocity u start from point D. Its velocity goes on increasing with respect to time. टाइम जशी जशी वाढत जाईल तशी तशी velocity पण increase होत जाते and becomes v when it reaches point B. जे तुम्हाला मी आत्ता सांगितलं तेच आपण इथे मेन्शन केलेलं आहे. u ह्या नॉन झिरो इनिशियल व्हेलॉसिटी पासून एक ऑब्जेक्टची मूवमेंट आपण स्टार्ट केली, तो डी पॉइंट पासून बी ह्या पॉइंट पर्यंत पोचला तेव्हा त्याची व्हेलॉसिटी व्ही झालेली आहे. आता त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आहे ती आपण यू म्हटलेली आहे. ओके, मग आता यू हे डिस्टन्स काय दाखवते बघा, ओडी. बरोबर, यूचं जे डिस्टन्स आहे इट इज ओडी. नाव फायनल व्हेलॉसिटी व्ही आहे, इट डिनोट्स ओसी. इथे बघा मी तुम्हाला पेनचा यूज करून दाखवते. यूचं जे डिस्टन्स आहे इट इज ओडी. देन व्हीचं जे डिस्टन्स आहे इट इज ओसी. ओके, आता ही फायनल व्हेलॉसिटी झाली. टाइम जो आहे इट इज ओई. ठीक आहे, आता द चेंज इन व्हेलॉसिटी इज ॲट युनिफॉर्म रेट. व्हेलॉसिटी जी आहे ती जसा जसा टाइम इंटरवल वाढत जाईल तशा युनिफॉर्म रेटनं वाढत गेलेली आहे. स्ट्रेट लाईन आहे ना इथे, सो ग्राफमध्ये असणारी स्ट्रेट लाईन काय दाखवते, ऑब्जेक्टची युनिफॉर्म मोशन. सो इट इज हॅव्हिंग युनिफॉर्म मोशन. आता बघा ह्याची मजा काय आहे, इथे आपल्याला इक्वेशन काय दिलेलं आहे रे, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. एनी हाऊ या सगळ्याचा यूज करून आपल्याला हे इक्वेशनपर्यंत पोचायचं आहे. आता त्या इक्वेशनला पोचण्यासाठी आपल्याला यू लागणार आहे, सो आपल्याला यू मिळाला. व्ही लागणार आहे, व्ही मिळाला. टी आहे, मग आता राहिलं काय, फक्त ए राहिलेला आहे. आता बघा हां, युनिफॉर्म रेटनं व्हेलॉसिटी वाढत जाते. इट मीन्स चेंज इन व्हेलॉसिटी जी आहे ज्याला आपण ॲक्सलरेशन म्हणतो, सो त्याचं कुठंतरी आपल्याला इथे कोरिलेशन लावता येईल का ते बघूयात. ओके, आता इथे बघा, चेंज इन व्हेलॉसिटी इज ॲट युनिफॉर्म रेट, की ज्याला आपण ॲक्सलरेशन म्हणतो, म्हणजे ए पण आला का इथे. आता ह्या सगळ्यांचं आपल्याला एकत्र काहीतरी कोरिलेशन लावता येते का ते बघूया. सेम ग्राफ मी घेतला परत. ॲक्सलरेशन इज गिव्हन ॲज ए इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. आता चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय, काय फॉर्म्युला होता आपला ॲक्सलरेशनचा, दॅट इज व्ही मायनस यू अपॉन टी, इजंट इट. मग चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजेच फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. आता सांगा फायनल व्हेलॉसिटी काय आहे, व्ही आहे का, आहे. आता इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे, यू आहे. मग आता जसं मगाशी आपण बघितलं की व्ही म्हणजे काय आहे, ओसी आहे का, व्ही अंतर म्हणजेच ओसी आहे. यू अंतर म्हणजे काय आहे, ओडी आहे. सो इथे मी फायनल व्हेलॉसिटीच्या जागी घेतलं ओसी आणि इनिशियल व्हेलॉसिटीच्या जागी घेतला ओडी. आलं लक्षात, अपॉन टाइम दॅट इज टी. इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं. ओके, आता नेक्स्ट बघा, या ओसी मधून मी ओ डी मायनस केला, काय उरला रे, डी सी उरला, इजंट इट. म्हणून मी तर काय लिहिलं, सी डी अपॉन टी. ओके, क्लिअर झालं. नेक्स्ट आता बघा, ए इज इक्वल टू सी डी अपॉन टी आहे, म्हणून तेच मी ह्या फॉर्ममध्ये लिहिलं, दॅट इज ए टी इज इक्वल टू सी डी. आता मला एक मिळालं, म्हणजे आपलं जे इक्वेशन आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, त्यातला व्ही पर्यंत आपण पोचलो, यू होतंच, ए फक्त नव्हता आपल्याकडं. आता तर आपल्याला ए टी मिळाला. आता ह्या सगळ्यांना आपण कंबाईन करूयात. बघा काय होतंय, टू फाइंड चेंज इन व्हेलॉसिटी ड्रॉ डी ए पॅरलल टू ओ ई. ओ ई आणि डी ए हे आपण पॅरलल काढून घेतले. त्याचबरोबर हे दोन लाईन्स पण आपण डॉटेड ज्या दाखवल्यात त्या आपण प्लॉट करून घेतल्या. ठीक आहे, आता काय होतंय बघा, ग्राफनुसार बीई इज इक्वल टू ए बी
प्लस AE आहे. येस, BE इज इक्वल टू AB प्लस AE. आता बघा, BE इज इक्वल टू V आहे का बघा. हे जे BE अंतर आहे ते हे अंतर आहे, सेम आहे दोन्ही अंतर. मग BE म्हणजेच CO बघा, BE म्हणजेच CO म्हणजेच V अंतर आहे. ठीक आहे. आता बघा, AB कुठं गेला, AB इज इक्वल टू CD. आता मगाशी तर आपण CD म्हणजे काय दाखवलाय, 80, म्हणून मी इथं घेतलं AB आणि CD. ह्या दोन्ही बाजू इक्वल आहेत, होय की नाही. आणि मग AB इज इक्वल टू CD आणि CD म्हणजे 80, हे आपण आता इक्वेशन फाइंड आउट केलंय. सो मी इथे लिहिलं AB इज इक्वल टू CD इज इक्वल टू 80. आता AE हा AE आणि OD इक्वल टू U. परत ह्या दोन्ही बाजू सेम आहेत आणि OD म्हणजे काय आहे तर U आहे. सो आता हे जे आपले इक्वेशन आहे BE इज इक्वल टू AB प्लस AE, ते आपण आता इथं परत लिहूया आणि तिथे त्या जे सिम्बॉल्स आहेत ते पुट करूयात. मग BEच्या जागी काय लिहिणार मी, BE म्हणजे V लिहिणार, AB म्हणजेच 80 लिहिणार आणि AE म्हणजे U लिहिणार. ओके. सो V इज इक्वल टू U प्लस 80. आता इकडे AE प्लस AB तुम्ही प्लस मायनस उलट सुलट कसंही लिहू शकताय. सो आपलं हे इक्वेशन फॉर्म झालं, दॅट इज V इज इक्वल टू U प्लस 80. आता तुम्ही म्हणाल मॅडम ह्या ट्रिक काय आहे, तर ट्रिक अशी आहे, हे इक्वेशन बघा 1 मार्कच्या क्वेश्चनमध्ये ह्यात काय प्रश्न विचारला जातो बघा. तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की V इज इक्वल टू U प्लस 80. दिस इक्वेशन गिव्ज कोरिलेशन बिटवीन डॅश अँड डॅश. कसं लक्षात ठेवणार, त्याची ट्रिक सांगते बघा. ह्या इक्वेशनच्या सुरुवातीला कोण आहे, V आहे. सो V म्हणजे कोण, व्हेलॉसिटी. इक्वेशनच्या शेवटी कोण आहे, टाइम आहे. शेवटी टाइम, तर व्हेलॉसिटी आणि टाइम म्हणजेच इक्वेशनच्या सुरुवातीचं जे सिम्बॉल आहे दॅट इज V, इक्वेशनच्या शेवटी आहे T, म्हणून हे इक्वेशन व्हेलॉसिटी आणि टाइम ह्यांच्यामधलं रिलेशन दाखवतं. अशा ट्रिकनं तुम्ही हे लक्षात ठेवा, अजिबात चुकणार नाही कधीच तुमचं. आणि 1 मार्कच्या क्वेश्चनमध्ये जनरली तुमचे जे मार्क जातात ते अजिबात जाणार नाहीत. ओके. सो जे पहिलं इक्वेशन डिराईव्ह करताना आपण ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला यूज केला आणि त्या फॉर्म्युल्याचा यूज करून जे फर्स्ट इक्वेशन आहे विच डिनोट्स कोरिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम, ते कसं फाइंड आउट करायचं ते बघितलं. आय होप तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित समजलं असेल. ओके. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहेत हाच इक्वेशन्स ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड, ज्याच्यामध्ये आपण सेकंड इक्वेशन ऑफ मोशन शिकणार आहोत. ओके. तोपर्यंत गुड बाय.